तर आपला पहिला क्वेश्चन आहे, भारताचा भौगोलिक विस्तार कोणत्या अक्षांश आणि रेखांशाच्या दरम्यान आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 8 अंश 4 उत्तर ते 37 अंश 6 उत्तर अक्षांश आणि 68 अंश 7 पूर्व ते 97 अंश 25 पूर्व रेखांश या दरम्यान आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 82 अंश 30 पूर्व या रेखांशावर आधारित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताचा एकूण भूभाग किती चौरस किलोमीटर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 32.87 लाख चौरस किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ एकूण 32.87 लाख चौरस किलोमीटर असून जगातील भारताचा क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के भाग जगात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2.4%. भारत लगभग सुमारे 2.4% आहे जगाच्या आणि लोकसंख्येनुसार लगभग 17.5% लोकसंख्या भारतामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताची सागरी किनारपट्टी एकूण किती किलोमीटर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 7516.6 किलोमीटर. मुख्य भूमीचा जर विचार केला तर मुख्य भूमीची किनारपट्टी ही लगभग 6100 म्हणजेच 6100 किलोमीटर आहे आणि बेटाला जर ॲड केलं त्याच्यामध्ये तर ती लगभग 7516.6 किलोमीटर इतकी होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हिमालय. त्यानंतरचा क्वेश्चन. हिमालयाची सर्वात बाहेरील रांग कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी शिवालिक. हिमालयाचा जर विचार केला तर हा हिमालय, त्यानंतर मध्य हिमालय येतो आणि सगळ्यात खाली म्हणजेच शिवालिक ही रांग येते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अरावली पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ईशान्य दिल्ली ते नैऋत्य गुजरात या दिशेने पसरलेली आहे. आणि सोप्या आणि सरळ जर भाषेत सांगायला गेलो तर अरावली पर्वतरांग हे भारताच्या पश्चिम उत्तर भागामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नर्मदा नदी कोणत्या 2 पर्वतरांगादरम्यान वाहते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए विंध्य आणि सातपुडा पर्वत. नर्मदा नदीचा जर विचार केला तर नर्मदा नदीच्या उत्तर दिशेने विंध्य आहे आणि दक्षिण साईडला सातपुडा. आणि नर्मदा हे अरबी समुद्रात जाऊन मिळते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गंगोत्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गोदावरी नदीला दुसरे नाव काय आहे? तर गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगासुद्धा म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे सर्वात उंच शिखर जर विचारलं आपल्याला तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी कंचनजंगा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य कोणतं आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी राजस्थान. राजस्थान हे सर्वात मोठं आहे. त्यानंतर UP येते आणि त्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारत 2ऱ्या स्थानावर येतो.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा किंवा भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गोवा. याचे क्षेत्रफळ लगभग 3702 चौरस किलोमीटर इतके आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात लांब सीमासह देश कोणता आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ऑप्शन सी बांगलादेश. यामध्ये बाँड्री शेअर सर्वात जास्त बांगलादेशसोबत करतो. याची एक ट्रिकसुद्धा आहे, म्हणजेच अशा प्रकारची आहे बचपन से MBA या प्रकारची आहे. यामध्ये बी म्हणजे बांगलादेश, सी म्हणजे चायना, पी म्हणजे पाकिस्तान, एम म्हणजे म्यानमार, त्यानंतर बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला लगभग 106 किलोमीटर एवढी भारत बाँड्री शेअर करतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरावली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या सर्वात दक्षिण टोकाचे नाव काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावर वसलेले आहे. ते भारताचे सर्वात दक्षिण टोक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या एकूण राज्यांची संख्या किती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पंजाबला. यामध्ये त्या नद्या आहे झेलम, चेनाब, रावी, ब्यास आणि सतलज. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा मध्य भाग कोणत्या पठारावर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी दख्खनच्या पठारावर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे उत्तर दक्षिण म्हणजे असा जर भारताचा विचार केला आपण उत्तर दक्षिण जर विचार केला तर ही भारताची साईड, ह्या उत्तर आणि ह्या दक्षिण, त्यानंतर पश्चिम आणि ह्या पूर्व. असा जर उत्तर ते दक्षिण जर विचार केला तर लगभग त्याची लांबी आहे 3214 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतर पूर्व पश्चिम जर विचारली तर अशा प्रकारची लांबी आहे, तर ती लगभग 2933 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील कोणते पठार कोळशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी छोटा नागपूरचे पठार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते बेटे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए अंदमान आणि निकोबार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वोच्च ज्वालामुखी कोठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी बारन बेटावर. त्यानंतरचे क्वेश्चन पाहूया आपण हवामान, नद्या आणि शेतीवर. तर भारतातील मान्सून कोणत्या दिशेने येतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नैऋत्य ईशान्य दिशेने. त्यानंतरचा क्वेश्चन. भारतातील सर्वाधिक प्रजनन कोठे होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी चेरापुंजी मेघालयमध्ये. चेरापुंजी आणि मोसिनराम हे मेघालयातील सर्वाधिक प्रजन्यमानाचा प्रदेश आहे. येथे प्रजन्यमानाचा जर विचार केला तर लगभग 11,800 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कोरड्या हवामानाचा प्रदेश भारतात कुठे आढळतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थानमध्ये. राजस्थानमधील थार वाळवंट हे कोरडे आणि उष्ण हवामान
आहे. येथे पर्जन्यमानाचा जर विचार केला तर लगभग 25 सेंटीमीटर इतके आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वाधिक थंड ठिकाण कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी द्रास. लडाखमधील द्रास हे भारतातील सर्वात थंड ठिकाण आहे. येथे तापमान लगभग -45°C इतके राहते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात उष्ण प्रदेश कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थान. राजस्थानमध्ये फाळोदी येथे 2016मध्ये 51°C तापमान दर्शवलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील प्रमुख नदी प्रणालीमध्ये सर्वात लांब नदी प्रणाली कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गंगा नदी प्रणाली. तर गंगा नदी प्रणाली ही सर्वात विस्तृत आणि लांब आहे. तिच्या लांबीचा जर विचार केला तर ती लगभग 2525 किलोमीटर इतकी लांब आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताची सर्वात मोठी अंतर्गत जलप्रणाली कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ऑप्शन डी गंगा ब्रह्मपुत्रा सुंदरबन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महाबळेश्वर. महाराष्ट्रातील महाबळेश्वरमधील कोयना टेकड्यावर कृष्णा नदीचा उगम होतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महानदी कोणत्या राज्यात उगम पावते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमधील सिंहावा पर्वतावर तिचा उगम होतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वाधिक धरणे कोणत्या भारतीय राज्यात आहेत? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक धरणे म्हणजेच 3000+ धरणे आहे. यामध्ये जर प्रमुख पाहिले तर कोयना, उजनी आणि भीमा हे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गोविंद सागर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात मोठे खारे सरोवर कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सांबर सरोवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ओडिशामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये काळी माती कोणत्या प्रदेशात आढळते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी दख्खन पठारावर. म्हणजेच राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागात आढळते आणि ही माती कापसासाठी अतिशय योग्य मानली जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ॲल्युव्हियल सॉईल मुख्यतः कुठे आढळते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी गंगा ब्रह्मपुत्रा मैदानात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. लाल माती प्रामुख्याने कोणत्या खडकापासून तयार होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी ग्नाईस आणि ग्रेनाइट या खडकापासून. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये गहू पिकांचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील भाताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पश्चिम बंगालमध्ये. सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य पश्चिम बंगाल आहे आणि उत्पादकतेचा जर विचार केला तर लगभग पंजाब हे आघाडीवर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पिवळी क्रांती ही कशाच्या संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी तेलबिया संबंधी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील हिरवी क्रांती कोणत्या पिकांसाठी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गहू आणि भात. ही क्रांती 1960च्या दशकात गहू आणि भात उत्पादन वाढ घडून आणलेली होती त्यामुळे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश.
त्यानंतर कापूस पिकासाठी कोणती माती सर्वाधिक योग्य आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी काळी माती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वाधिक जूट उत्पादक राज्य कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. त्यानंतर कॉफी बेल्ट म्हणून ओळखले जाणारे राज्य कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कर्नाटक. भारतामध्ये सर्वाधिक चहा उत्पादक राज्य कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए आसाम. त्यानंतर खनिज संपत्ती, उद्योग आणि ऊर्जा वाहतूक यावर क्वेश्चन पाहूया. तर 51वा क्वेश्चन आहे आपला. भारतातील सर्वाधिक कोळसा कोणत्या राज्यात आढळतो, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी झारखंडमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात मोठा लोहखनिज उत्पादक राज्य कोणतं आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ओडिशा. त्यानंतर भारताचा प्रमुख बॉक्साईट उत्पादक राज्य कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ओडिशाच. त्यानंतर भारतामध्ये मॅग्नीज सर्वाधिक कुठे आढळते, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ओडिशाच आहे. यामध्ये करेक्ट करून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सोने सर्वाधिक कुठे आढळतात, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कर्नाटकमध्ये. कर्नाटकमधील कोलार आणि हत्तीगुडा येथे भारतातील सर्वात जुनी सोन्याची खाणी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा पहिला लोखंड उद्योग केंद्र कोणता आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी जमशेदपूर. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी टास्को हे भारतातील पहिले लोखंड उद्योग केंद्र आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राऊरकेला स्टील प्लॅंट कोणत्या देशाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली होती, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जर्मनीच्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सोव्हिएत संघ म्हणजेच आजचा रशिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिली तेलशुद्धीकरण केंद्र कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डिगबोई. आसाममधील डिगबोई हे 1901मध्ये भारतातील पहिले तेलशुद्धीकरण केंद्र बनलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मुंबई उच्च कशासाठी प्रसिद्ध आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पेट्रोलियम उत्पादनासाठी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये पहिली जलविद्युत प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शिमला कर्नाटक येथे. शिमशा कर्नाटक येथे 1902मध्ये भारतातील पहिली जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कोयना. इथं थोडं करेक्ट करून घ्यायचा. कोयना हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कुडनकुलम तमिळनाडूमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झाला, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए तारापूर येथे. 1969मध्ये भारतातील पहिली अणुऊर्जा प्रकल्प येथे सुरू झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामधील सर्वात मोठे खनिज तेल उत्पादन कोणत्या राज्यात होते, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी राजस्थानमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महानदीवर. ओडिशामधील महानदीवर हिराकुंड हे धरण बांधलेले आहे. हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कृष्णा नदीवर आहे.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कोयना प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नर्मदा नदीवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाराष्ट्रामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात लांब राष्ट्रीय लोहमार्ग कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नॅशनल हायवे 44. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात मोठा बंदर कोणते आहे? तर भारतातले सर्वात मोठे बंदर आहे मुंबई बंदर. हे भारतातील सर्वाधिक मोठे नैसर्गिक बंदर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे एकमेव नदीमुखी बंदर कोणते आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कोलकाता. कोलकाता बंदर हे हुगळी नदीच्या मुखावर वसलेले आहे. ते एकमेव नदीमुखी बंदर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा प्रमुख सागरी उद्योग केंद्र मांदवी कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी गोव्यामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सिल्क इंडस्ट्री म्हणजेच रेशीम उद्योग कोणत्या राज्यात सर्वाधिक विकसित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कर्नाटकमध्ये. त्यानंतर लोकसंख्या, पर्यावरण, आपत्ती व सामान्य भूगोलावर काही क्वेश्चन पाहून घेऊया. तर पहिला क्वेश्चन आहे 2000 इथे सॉरी करेक्ट करून घ्यायचा 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 121 कोटी आहे. आणि 2021चा जर विचार केला तर 2021ची जी जनगणना जी कोविड-19मुळे पुढे ढकलल्या गेली होती तिचा लगभग अंदाजे जर ठरवला तर तिचा लगभग 140 कोटी इतका आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये लोकसंख्या घनत्व सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए बिहारमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या घनत्व कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेशमध्ये. इथचे लोकसंख्या घनत्व फक्त 17 इतके आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी दिल्लीमध्ये आहे. भारतामध्ये साक्षरता दर सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी केरळमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये साक्षरता दर सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए बिहारमध्ये. इथे लगभग 63% साक्षरता आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये सर्वात जास्त पुरुष महिला लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळमध्ये. इथे पर 1000 पुरुषामागे 1084 महिला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वाधिक कमी स्त्री पुरुष म्हणजेच लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए हरियाणामध्ये. इथे लगभग 1000 पुरुषामागे 879 महिला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये जनगणना कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन
सी 1881मध्ये पहिली नियमित जनगणना 1881पासून सुरू झाली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये लगभग 17,000 म्हणजे 77,000 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनप्रदेश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात कमी वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हरियाणा आहे. येथे फक्त 3.6%च जमिनीवर वनक्षेत्र आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वाधिक वाघ असलेले राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हेमिस नॅशनल पार्क. हे लडाखमध्ये आहे. हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे लगभग 4,400 चौरस किलोमीटर इतके पसरलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे किंवा पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळमध्ये आहे. केरळमधील पालक्काडी जिल्ह्यात सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए थार वाळवंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. थार वाळवंटाच्या सीमेला लागून कोणती नदी वाहते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए लुणी नदी वाहते. ही राजस्थानच्या पश्चिम भागातून वाहते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्र कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए हिमालयन प्रदेश म्हणजेच काश्मीर, जम्मू काश्मीर, सिक्कीम आणि ईशान्य राज्य. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सुनामी या शब्दाचा उगम कोणत्या भाषेत आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जापानी भाषेत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 2004च्या सुनामीचा सर्वाधिक परिणाम कोणत्या भागावर आणि कुठे झाला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी तमिळनाडूमध्ये आणि अंदमान निकोबार बेटावर 2004च्या सुनामीचा सर्वाधिक प्रभाव झालेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात सर्वाधिक चक्रीवादळे कोणत्या किनारपट्टीवर येतात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच बंगालच्या उपसागराकडून येतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मोसिनराम. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात कोरडे ठिकाण कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जैसलमेर. त्यानंतरचा क्वेश्चन. भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग किंवा भागावर शेती केली जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 43% भागावर. त्यानंतर शेवटला क्वेश्चन आहे. भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जबलपूर मध्य प्रदेश. मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कलम 51A मध्ये. तर मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाच्या कलम 51A मध्ये समाविष्ट आहे. ही कर्तव्ये 42वी जी घटना दुरुस्ती झाली आहे 1976 मध्ये त्यानुसार समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 11 कर्तव्य. आपण जर जी 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे 1976 मध्ये त्यावेळेस मूळ संविधानामध्ये म्हणजेच 42वी घटना दुरुस्ती झाल्यानंतरची गोष्ट तेव्हा त्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य होती. परंतु त्यानंतर 86वी एक घटना दुरुस्ती झाली त्यानुसार आणखीन एक महत्वाचं मूलभूत कर्तव्य त्यामध्ये जोडण्यात आलेलं आहे. ते म्हणजे 6 ते 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना शिक्षणासंबंधित
तर अशा प्रकारे आता हल्लीमध्ये भारतीय संविधानामध्ये एकूण 11 मूळ कर्तव्य आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 42वी घटना दुरुस्ती जो अधिनियम आहे 1976चा, त्यामध्ये स्वर्ण सिंग यांची समिती होती एक, त्याच्या समितीच्या शिफारशीनुसार हे कर्तव्य जोडण्यात आलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर मूलभूत कर्तव्याची संकल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत रशिया, आता सध्याचा जो रशिया आहे तो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मूलभूत कर्तव्य कोणावर लागू होतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी फक्त भारतीय नागरिकांवर. म्हणजेच जे भारतीय नागरिक आहे भारताचे त्यांवरच ते कर्तव्य लागू होतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जी 86वी घटना दुरुस्ती झालेली आहे त्यानुसार कोणते मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मुलांना शिक्षण देणे. तर 6 ते 14 वर्षाखालील सर्व मुला मुलींना शिक्षण देणे ही पालकांचे कर्तव्य आहे. अशा प्रकारची ती तरतूद होती जी 86वी जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार जोडण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन. मूलभूत कर्तव्य संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी भाग 4A मध्ये. जी आपली 42वी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार संविधानामध्ये एक कलम ऍड करण्यात आलं, ते म्हणजेच 51A. त्यामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्य नाही? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मतदान करणे. त्यामध्ये आपण पाहू शकतो ऑप्शन ए आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे, त्यानंतर राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे आणि बंधुता वाढवणे. हे सर्व आपण जर मूलभूत कर्तव्य पाहिली तर हे सर्वांचा उल्लेख त्यामध्ये दिसून येतो. परंतु मतदानाचा अधिकार किंवा मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य नाही. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर मूलभूत कर्तव्य न्यायालयाद्वारे अंमलबजावणी योग्य आहेत का? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नाही. कारण का आपली जी मूलभूत कर्तव्य आहे ते नॉन जस्टिसेबल आहे, म्हणजेच त्यांची न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी स्वर्ण सिंग समितीने केलेली आहे. तर अशा प्रकारचे आपले टॉप 10 क्वेश्चन संपलेले आहे. याच 10 क्वेश्चन मध्ये तुमचा संपूर्ण मूलभूत कर्तव्य रिलेटेड टॉपिक होऊन जाईल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त नंबरांपर्यंत शेअर सुद्धा करून द्या. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक फॉर युअर अपकमिंग एक्झाम. थँक्यू. महाधिवक्ता म्हणजे कोण? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी राज्य सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार. तर महाधिवक्ता हा राज्य सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार असतो. तो राज्य सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देतो आणि उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची बाजू मांडत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात महाधिवक्त्याची तरतूद केलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कलम 165 मध्ये. तर कलम 165 मध्ये महाधिवक्त्याची नियुक्ती, त्याची पात्रता आणि त्याचे कार्य नमूद केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करत असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी राज्यपाल करत असतो. कलम 165 नुसार राज्यपाल हा महाधिवक्त्याची नियुक्ती करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्ता होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी तो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्त्याचा कार्यकाळ हा किती असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी त्याचा कार्यकाळ हा निश्चित नसतो. महाधिवक्ता हा राज्यपालाच्या इच्छेपर्यंत कार्य करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर महाधिवक्त्याला विधानसभेमध्ये कोणता अधिकार असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बोलण्याचा अधिकार. महाधिवक्ता हा
विधानसभेचा सदस्य नसल्यामुळे त्याला मतदानाचा सुद्धा अधिकार नसतो, विधेयक मांडण्याचा सुद्धा अधिकार नसतो आणि प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार नसतो. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फक्त बोलण्याचा अधिकार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिले आपण विधान पाहून घेऊया. तर पहिलं विधान आहे महाधिवक्ता हा विधानसभेचा सदस्य असतो. तर हे रॉंगच आहे, कारण का तो विधानसभेचा सदस्य नसतो. त्यानंतर महाधिवक्ता हा मतदान करू शकतो. तर हे सुद्धा रॉंग आहे, कारण का तो विधानसभेचा सदस्य नसल्यामुळे तो विधानसभेत मतदान सुद्धा करू शकत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, त्यानंतरचा ऑप्शन आहे आपलं महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करत असतो. तर हे करेक्ट आन्सर आहे, कारण का 165 अनुसार महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करत असतो. त्यानंतरचा ऑप्शन आहे आपलं महाधिवक्त्याचा कार्यकाळ हा निश्चित असतो. हे सुद्धा रॉंग आहे, कारण का तो राज्यपालाच्या इच्छेपर्यंत कार्यरत असतो. त्यामुळे आपलं फक्त ऑप्शन सी हे करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्ता खाजगी वकिली करू शकतो का? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, होय, पण तो राज्य सरकारच्या हिताविरुद्ध जाता कामा नये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाधिवक्ता हे कोणते पद आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, हे एक घटनात्मक पद आहे, कारण का भारतीय संविधानामध्ये कलम 165 मध्ये त्याची नियुक्ती, त्याचे वर्णन केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आपला शेवटला क्वेश्चन आहे महाधिवक्त्याचे मुख्य कार्य कोणते आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे. की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेद नष्ट, त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसारसुद्धा केला. त्यानंतरचा क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याचबरोबर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर शेतकऱ्याचे आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. या ग्रंथात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे, सामाजिक विषमतेचे आणि ब्राह्मणी सत्तेचे विश्लेषण केलेले आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचे आणखी काही ग्रंथ आहे, त्यामध्ये गुलामगिरी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ज्ञानप्रकाश हे मासिक कोणी सुरू केले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बाळशास्त्री जांभेकर यांनी. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1849 मध्ये ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले सामाजिक सुधारक मासिक सुरू केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर राजा राममोहन राय यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ब्राह्मो समाज. राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये कोलकात्यामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, आत्माराम पांडुरंग. 1867 मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. नंतर ती संस्था महादेव गोविंद रानडे यांनी ती पुढे चालवली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुधारक हे साप्ताहिक कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, गोपाळ गणेश आगरकर यांच्या संबंधित आहे. तर आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. या साप्ताहिकामध्ये त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद व स्त्री शिक्षणाचा प्रश्न पुढे मांडलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर लोकहितवादी हे टोपण नाव कुणाचे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, गोपाळ हरी देशमुख.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सीता सत्याग्रह यामध्ये सहभागी झालेल्या महिलांमध्ये प्रमुख कोण होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, ताराबाई शिंदे. त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा पहिला स्त्रीवादी ग्रंथ लिहिला. त्यांनी सीता सत्याग्रहामध्ये सहभागी होऊन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रार्थना समाज चळवळीचा प्रमुख उद्देश काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 11वा क्वेश्चन आहे, सतीप्रथा बंद कायदा कोणाच्या प्रयत्नामुळे झाला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नामुळे लॉर्ड बेंटिंक यांनी 1829 मध्ये सतीप्रथा बंद कायदा केला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आर्य समाज कोणी स्थापन केला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ए आणि बी दोघांनी, म्हणजेच गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक या दोघांनी मिळून 1884 मध्ये पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन सोशल कॉन्फरन्स याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रानडे आणि मालवीय यांनी. ही संस्था सामाजिक सुधारणा आणि धर्मसुधारणा यासाठी 1887 मध्ये यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सेवक समाज हा कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, गोखले यांच्याशी. 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी सेवक समाज स्थापन करून शिक्षण आणि सामाजिक सेवा यावर भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राष्ट्रीयवादाचा गुरु म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, रानडे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पुण्यामध्ये. 1848 मध्ये त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय समाज सुधारकाचा जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, राजा राममोहन राय. त्यांनी सतीप्रथा, बालविवाह यावर विरुद्ध चळवळी उभारल्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्री पुरुष तुलना याचे लेखन कोणी केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ताराबाई शिंदे यांनी केले. ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये प्रकाशित या लेखात स्त्री पुरुष समानतेवर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. केसरी व मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये समाज आणि राजकारणातील प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर रामकृष्ण मिशन याची स्थापना कोणी केली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद. 1897 मध्ये कोलकात्यामध्ये रामकृष्ण मिशन याची स्थापना केलेली आहे. या संस्थेचा उद्देश होता सेवा हीच उपासना, ती शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्य करते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्त्यामध्ये झाला. 12 जानेवारीला युवा दिवससुद्धा म्हटला जातो.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रामकृष्ण परमहंस कोणत्या संतांचे गुरु होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्रियांच्या हक्कासाठी सर्वप्रथम संघटित प्रयत्न कोणी केला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी पंडिता रमाबाई यांनी. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज याची स्थापना केली आणि स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाहासाठी चळवळ उभारली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शारदा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी बालविवाह. 1829 मध्ये हरिबिलास शारदा यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या कायद्यानुसार विवाहित किंवा विवाहासाठी किमान वय निश्चित करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय सुधारक हे मासिक कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी महादेव गोविंद रानडे यांच्या संबंधित आहे. त्यांनी या मासिकामध्ये सामाजिक आणि आर्थिक सुधारावर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. द सरसबाग घटना ही कोणत्या समाज सुधारकाच्या संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी लोकमान्य टिळक यांच्या संबंधित आहे. 1893 मध्ये सरसबागेत गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय एकता वाढवली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सेवाश्रम व शारदा सदन हे कोणाच्या संबंधित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पंडित रमाबाई यांच्या संबंधित आहे. त्यांनी विधवा आणि अनाथ महिलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हंटर आयोग कोणत्या विषया संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए शिक्षण सुधारणा. 1882 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाच्या अहवालावरून रानडे व गोखले यांनी शिक्षण सुधारणा पुढे नेला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स याचे पहिले अधिवेशन कुठं भरले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए पुण्यामध्ये भरले. 1876 मध्ये इंडियन नॅशनल सोशल काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबरच पुण्यात पहिले अधिवेशन भरले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सुधारक चळवळीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी राजा राममोहन राय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्री शिक्षण या विषयावर सर्वाधिक कार्य कोणत्या दाम्पत्याने केले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए फुले दाम्पत्याने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महिला सेवा मंडळ याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए रमाबाई रानडे यांनी केली. 1908 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भक्ती आणि सेवाभाव या विचारांची सागड कोणी घातली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए स्वामी विवेकानंद यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन एज्युकेशन कमिशन याचा संबंध कोणत्या वर्षाशी आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 1882 मध्ये. हंटर आयोगाच्या नावाने ही समिती स्थापन झालेली होती. यामध्ये शिक्षण प्रसार आणि शाळा व्यवस्थापनावर भर दिला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. धर्म आणि समाज हे ग्रंथ कोणी लिहिले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रानडे स्मारक कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए पुण्यामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जातिभेद नष्ट करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामाजिक सुधारणा मांडणारा प्रमुख कोण होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए रानडेस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी कन्याकुमारीमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
प्रार्थना समाजाचे पुढील नेते कोण होते? त्यानंतरचा क्वेश्चन आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रानडे होते. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. त्यानंतर त्याला पुढे चालना रानडे यांनी दिली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कर्मयोग हा विचार कोणाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महार वस्तीतील अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य कोणी केले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. इंडियन वुमन काउन्सिल म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया याची स्थापना कोणी केली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. 1904 मध्ये त्यांनी या परिषदेद्वारे महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भर केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्री पहिली डॉक्टर पदवीधारक कोण होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, आनंदाबाई जोशी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, सत्यार्थ प्रकाश. 1875 मध्ये त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ प्रकाशित केला. यामध्ये त्यांनी वेदांवरील विश्वास व अंधश्रद्धेविरुद्ध विचार मांडले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजश्री शाहू महाराज यांनी कोणता महत्त्वाचा कायदा केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, जातीनिहाय आरक्षण. तर 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात त्यांनी पहिल्यांदाच मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण सुरू केले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गायकवाड शिष्यवृत्ती मिळून विदेशात गेलेले कोणते समाजसुधारक होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मूकनायक हे कोणाचे वृत्तपत्र आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. त्यांनी 1920 मध्ये याची स्थापना केलेली होती. या वृत्तपत्राद्वारे त्यांनी दलित समाजाचे प्रश्नसुद्धा मांडले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1927 मध्ये त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. यामध्ये त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेचा प्रसार केला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत हितकारिणी सभा याची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. 1924 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये याची स्थापना केली होती. याचा उद्देश होता अस्पृश्यता समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक व आर्थिक उन्नती साधणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाड चौदार तलाव सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1927 मध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांना सार्वजनिक पाण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी ही चळवळ सुरू केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मनुस्मृती दहन आंदोलन कुठे झाले होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महाडमध्येच. तर 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती याचे दहन करून सामाजिक विषमता व वर्णव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कायदे हिंदू महिलांसाठी समानता आणण्यासाठी प्रयत्न कोणी केला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी केंद्रीय कायदे मंत्रिमंडळ म्हणून हिंदू कोड बिल मांडले होते, ज्यात महिलांच्या वारसा हक्काचा मान्यता दिली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. डॉक्टर आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, मूकनायक. 1920 मध्ये त्यांनी सुरू केलेल्या या वृत्तपत्राद्वारे त्यांनी अस्पृश्य समाजाचे प्रश्नसुद्धा मांडलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जनता हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हे 1930 मध्ये सुरू केलेले होते.
त्यामध्ये त्यांनी अस्पृश्य समाजाचे राजकीय जागरण करणे यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शूद्र कोण होते? या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजातील शूद्राचे ऐतिहासिक स्थान आणि सामाजिक अन्यायाचे मूळ विश्लेषण केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीनाशक हा ग्रंथ कोणी लिहिला? हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करण्याची आवश्यकता आणि धर्म सुधारण्याचे विचारसुद्धा मांडलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला? हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे आधुनिक विश्लेषण केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. धर्मांतर कार्यक्रम कुठे झाला होता? तर आज सर्वांनाच आन्सर माहीत आहे. नागपूरमध्ये दीक्षाभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आंबेडकरांनी लाखो अनुयायांना घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शिवाजी महाराजांचे आदर्श राजकारण हा विचार कोणी मांडलेला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, लोकमान्य टिळक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, कोल्हापूरमध्ये. 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला होता. ते सामाजिक न्यायाचे पुरस्कर्तेसुद्धा होते. त्यामुळे 26 जून रोजी शाळासुद्धा सुरू होत असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अस्पृश्यता निवारण कायदा कोणाच्या काळात आला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, पंडित जवाहरलाल नेहरू. 1955 पारित झालेल्या कायद्यामुळे अस्पृश्याला कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विरोधी अस्पृश्यता अभियान सुरू करणारे कोण होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, महात्मा गांधी. हरिजन सेवक संघ कोणी स्थापन केला होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, महात्मा गांधी यांनी. 1932 त्यांनी अस्पृश्य कल्याणासाठी हरिजन सेवक संघ याची स्थापना केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुणा करार कोणत्या दोन नेत्यांमध्ये झालेला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. 1932 दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षण मान्य करण्याचा हा करार होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हरिजन हे पत्र कोणी सुरू केलेले होते किंवा कोणी चालवले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, महात्मा गांधी यांनी. 1933 त्यांनी हे पत्र सुरू केले होते. या साप्ताहिकाद्वारे त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ उभारली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सामाजिक न्यायाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीतील प्रारूप समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांनी सामाजिक न्यायावर आधारित संविधान तयार केले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर संविधानातील अनुच्छेद 17 कशाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, अस्पृश्यता बंदी संबंधित. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 सुरू केले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, शेड्यूल कास्ट फेडरेशन. 1942 त्यांनी दलितांच्या राजकीय हितांसाठी हा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय रिपब्लिकन पक्ष कोणी स्थापन केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे किंवा कधी स्थापन केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, 1957 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी हा स्थापन केलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शिक्षण हे शस्त्र आहे
हे कोणी म्हटलेले होते? याचं आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिलेले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शिक्षण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले यांनी. 1873 प्रकाशित अमेरिकेतील गुलामगिरी व भारतीय शूद्रव्यवस्थेची तुलना करत त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बालिका शाळा कोणी सुरू केली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए फुले दाम्पत्यांनी. त्यामध्ये त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए शिक्षण आणि स्त्री उद्धार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्त्रिया आणि शूद्र यांचा उद्धार केल्याशिवाय समाज किंवा समाजाचा उद्धार होऊ शकत नाही हे कोणी म्हटले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यशोधक विवाह पद्धती कोणी सुरू केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सोशल सर्व्हिस लीग ही कोणी स्थापन केलेली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी नारायण मल्हार जोशी यांनी केलेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी याची स्थापना कोणी केली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 याची स्थापना केलेली होती. यामध्ये देशसेवा, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा हा या संस्थेचा उद्देश होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आर्थिक सुधारणाशिवाय समाज सुधारणा अपूर्ण आहे हे कोणी म्हटले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका हे कोणी म्हटले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी स्वामी विवेकानंद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय समाजसुधारक चळवळीचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सामाजिक समानता. यामध्ये जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रीदास्य व अंधश्रद्धा नष्ट करणे याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. विधवा विवाह कायदा कधी सुरू झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 1856 ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने हा कायदा मंजूर झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नवजागरण काळातील प्रमुख वैशिष्ट्य काय होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए आधुनिक शिक्षणाचा प्रसार होत होता. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय सामाजिक सुधारणा चळवळीचा पाया कोणी रचला होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजा राममोहन राय यांनी. त्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी राजा राममोहन राय यांनी. इंडियन सोशलॉजिस्ट हे इंग्रजी पत्र कोणी चालवले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए श्यामजी कृष्ण वर्मा यांनी चालवले होते. सतीप्रथा बंद कायदा कोणाच्या प्रयत्नाने झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नाने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय स्त्री सुधारणेची पहिली लाट कोणत्या काळात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 1820 ते 1880 दरम्यान. या काळामध्ये राजा राममोहन राय, विद्यासागर, महात्मा ज्योतिबा फुले यांसारखे सुधारक स्त्री शिक्षणासाठी आणि विवाह सुधारणासाठी यांनी चळवळी सुरू केल्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, शेवटला क्वेश्चन. भारतीय समाजसुधारक चळवळीचा अंतिम उद्देश काय होता? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सामाजिक संस्था आणि मानवतेचा विकास. त्याचबरोबर आपले टॉप 100 MCQ संपलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या. चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. धन्यवाद. भारतामध्ये चलन जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर फ्लॅट मनी म्हणजे काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, शासनाच्या आदेशाने चलन म्हणून मान्यता दिलेला पैसा. म्हणजेच गव्हर्मेंट जी काही करन्सी इश्यू करते किंवा लागू करते तिला फ्लॅट मनी म्हणू शकतो आपण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतात 1 रुपयाच्या नोटीवर किंवा 1 रुपयाची नोट कोण जारी करते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, वित्त मंत्रालय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर चौथा क्वेश्चन आहे, चलनाच्या मागील बाजूस असणारा शब्द म्हणजेच गॅरंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे ऑप्शन सी, पैसा केंद्र सरकार हमी देतो. म्हणजेच ह्या पैशासंबंधित केंद्र सरकार हमी देते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतात चलन नोटावर स्वाक्षरी कोण करतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, RBI गव्हर्नर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताची पहिली बँक कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बँक ऑफ हिंदुस्तान, जिची स्थापना 1770 करण्यात आली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर SBIचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर शेड्यूल बँक कोणत्या अधिनियमाखाली नोंदविली जातात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 म्हणजेच RBI ॲक्ट 1934. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर बँकेत CRR ह्याचा अर्थ काय असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, कॅश रिझर्व्ह रेशिओ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर SBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1955 म्हणजेच 1 मे 1955 SBIची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. RBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1935. RBI ॲक्ट 1934 यानुसार 1935 RBIची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील केंद्रीय बँक कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, मुंबईमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन. तर रिझर्व्ह बँक अधिनियम कधी लागू झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1934 म्हणजेच RBI ॲक्ट 1934 लागू करण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIच्या प्रतीकावर कोणता प्राणी व वृक्ष आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, वाघ आणि पाम वृक्ष. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर चलनवाढ मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, उपभोक्ता किंमत निर्देशांक म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर रेपो रेट म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, RBI कडून बँकांना दिला जाणारा व्याजदर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? हे रेपो रेटच्या विरुद्ध आहे, ज्यामध्ये बँका RBI कडे ठेवा करताना मिळवला जाणारा व्याजदर. तर याचं
करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतातील राष्ट्रीयकरण झालेली पहिली बँक कोणती आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. याचेच रूपांतर 1955मध्ये SBIमध्ये करण्यात आली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1969मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये दुसऱ्या टप्प्यात बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1980च्या दरम्यान. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये चलन फुगवटा नियंत्रणाचे प्रमुख साधन कोणते? म्हणजेच महागाई. तर महागाई नियंत्रणाचे प्रमुख साधन कोणते आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, चलनविषयक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर बँकाचे कामकाज नियंत्रित करणारा प्रमुख अधिनियम कोणता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बँक अधिनियम 1949. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1982मध्ये करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नाबार्डचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, शेती व ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सेबी याची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1988मध्ये. आणि याची कायदेशीर लागू हा 1992मध्ये झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये लीड बँक स्कीम कधी सुरू झाली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1969मध्येच. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये रिजनल रूरल बँक कधी सुरू झाली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1975मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. RBIचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे इथे RRBचे म्हणजेच रिजनल रूरल बँकचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ग्रामीण भारतातील किंवा ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सिडबी म्हणजे काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक म्हणजेच स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सिडबीची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1990मध्ये. त्यानंतर भारतात म्युच्युअल फंड ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या बँकेने आणली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, SBIने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ICICI बँक कधी स्थापन करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1994मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर HDFC बँकेची स्थापना कधी करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1994मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, SBI. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात ATM सेवा प्रथम कोणत्या बँकेने सुरू केली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, HSBC. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नेफ्ट म्हणजे काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RTGSचे पूर्ण रूप काय आहे? तर याचा फुल फॉर्म विचारला आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. नेफ्ट आणि RTGS ह्या दोन्ही मनी ट्रान्सफर सिस्टीम आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. IMPS म्हणजे काय किंवा याचं फुल फॉर्म काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए,
इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. UPI सेवा भारतामध्ये कधी सुरू करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2016 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये चलनविषयक धोरण कोण तयार करते? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI. त्यानंतर CRR कुठे ठेवावा लागतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI कडे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर SLR म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ, म्हणजेच स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. SLR कुणाकडे ठेवावा लागतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी स्वतःच्या बँकेत रोख, सोने किंवा सरकारी रोख स्वरूपात ठेवावा लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. MSFचा अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI कडून सरकारी रोखीची खरेदी विक्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIचे पहिले गव्हर्नर कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सर ऑस्बॉर्न स्मिथ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे किंवा भारतीय वंशाचे पहिले RBI गव्हर्नर कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए CD देशमुख. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIच्या सध्याच्या गव्हर्नरचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 4 वर्षाचा असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 50वा क्वेश्चन. भारतामध्ये चलन फुगवटा जास्त असल्यास RBI काय करते किंवा काय करेल? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी रेपो रेट याच्यामध्ये वाढ करेल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये चलनघट म्हणजेच डिप्लेशन असल्यास RBI काय करेल? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी रेपो रेट कमी करेल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. RBI कोणत्या प्रकारच्या बँकांना लायसन्स देते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्वच, म्हणजेच अनुसूचित व गैर अनुसूचित बँक, म्हणजेच शेड्यूल बँक किंवा नॉन शेड्यूल बँक. त्यानंतर सहकारी बँक, पेमेंट बँक या सर्वांना RBI लायसन्स देते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी चलन जारी करणे व चलनविषयक धोरण तयार करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 6 सदस्य असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मौद्रिक धोरण समितीचे प्रमुख कोण असते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI गव्हर्नर असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBI याच्या छापखान्यापैकी एक कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नाशिकमध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात चलन नाणी तयार करणारा प्राधिकरण कोणता आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी टकसाळ विभाग, म्हणजेच मिंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात 50 रुपयाच्या नोटीचा रंग कोणता आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए निळा. त्यानंतरचा 2000चा, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जांभळा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील चलन नोटावर कोणाचे चित्र असते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महात्मा गांधी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात चलनविषयक धोरण कोण तयार करते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI. त्यानंतर CRR कुठे ठेवला जातो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI कडे. त्यानंतर SLR म्हणजे काय? तर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. हे थोडं क्वेश्चन रिपीट झालेले आहे.
इथून सुरू करू. तर RBI कोणत्या प्रकारच्या बँकांना लायसन्स देते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, सर्व बँकांना. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एकसष्टवा क्वेश्चन पाहूया. भारतात पहिली पेमेंट बँक कोणती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, एअरटेल पेमेंट बँक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये पेमेंट बँक जास्तीत जास्त किती वेळा किंवा किती ठेवी स्वीकारू शकते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 2 लाख. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPCIचे संपूर्ण रूप काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPCIची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 2008 मध्ये करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर रुपे कार्ड कोणाच्या अंतर्गत सुरू करण्यात येते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, NPCIच्याच. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत बिल पेमेंट सिस्टम कोण चालवते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, NPCI. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. IMPS सेवा किती वेळ उपलब्ध असते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 24x7. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भीम ॲप कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, UPIवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठा बँकिंग नेटवर्क कोणत्या बँकेकडे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, SBIकडे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चेक ट्रंकेशन सिस्टम कधी सुरू करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 2008 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चेकमध्ये MICR याचा अर्थ काय असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. CTS 2010 मालकांचा संबंध कोणाशी आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, चेकबुक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPA म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजेच परफॉर्मिंग ॲसेट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPA म्हणजे किती दिवसानंतर घोषित केला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 90 दिवसानंतर, म्हणजेच 3 महिन्यानंतर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. KYC याचा अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, नो युअर कस्टमर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये KYC प्रक्रिया होण्यासाठी बंधनकारक आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, वरील सर्वच, म्हणजेच बँक खाते उघडताना, म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट करताना, त्याचबरोबर विमा पॉलिसी घेतानासुद्धा KYCची आवश्यकता असते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ग्रामीण भागातील लोकांना बँकेची सेवा उपलब्ध करून देणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर PM जनधन योजना कधी सुरू झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 2014 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जनधन खात्यात कमाल किती शिल्लक ठेवावी लागते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 50,000 रुपये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. जनधन खातेदाराला किती रुपयाचा अपघाती विमा मिळतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 2 लाखांचा. त्यानंतर आता थोडं इंटरनॅशनल संस्था किंवा आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन व त्याच्या संबंधित इकॉनॉमिक्स रिलेटेड क्वेश्चन पाहूया. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF याची स्थापना कधी झाली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1945 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
IMFचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी वॉशिंग्टन DC मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक याची स्थापना कोणत्या परिषदेत झाली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ब्रिटन वूड परिषद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर जागतिक बँकेचे म्हणजेच वर्ल्ड बँकचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी वॉशिंग्टन DC मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1995 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिली अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए RK मनसुमुख चट्टी यांनी केलेला आहे 1947 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1947 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात अर्थसंकल्प कोण सादर करत असतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी वित्तमंत्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात अर्थसंकल्प सादरीकरणाची लगभग तारीख किती आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1 फेब्रुवारी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील अर्थसंकल्पाला काय म्हणतात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. फिजिकल डेफिसिट म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सरकारचा एकूण खर्च व महसूल व कर्ज याच्यातील फरक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महसूल उत्पन्न व महसूल खर्चातील फरक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा पहिला पंचवार्षिक योजना कालावधी कोणता आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 1951 ते 1956 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1950 मध्ये. त्यानंतर नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग याची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2015 मध्ये. त्यानंतर नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरविंद पनगरिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक बँक शाखा कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर भारतामध्ये डिजिटल इंडिया कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2015 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 99वा मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2015 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया शेवटला. मुद्रा योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे 3 प्रकार कोणते आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शिशु, किशोर आणि तरुण. भारताचे राष्ट्रपती कोणाच्या मार्फत निवडले जातात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी निवडणूक महाविद्यालय म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज. इलेक्टोरल कॉलेजचा जर विचार केला तर त्यामध्ये संसदेमधील निवडून आलेले सदस्य, त्याचबरोबर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ज्या विधानसभा आहे त्यामध्ये निवडून आलेले सदस्य यांचा समावेश होतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या कलमानुसार होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कलम 54 नुसार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 35 वर्ष. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपती कोणत्या सदनाचा सदस्य असावा लागतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती हा कोणत्याही सदनाचा सदस्य असणे आवश्यक नाही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 5 वर्षांचा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कलम 72 अनुसार. कलम 72 अनुसार राष्ट्रपतींना मृत्यूदंडासह शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कलम 123 अनुसार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींना किती प्रकारचे व्हिटो अधिकार असतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 3 प्रकारचे व्हिटो अधिकार असतात. त्यामध्ये एक आहे संपूर्ण व्हिटो, त्यानंतर दुसरा आहे निलंबित व्हिटो आणि तिसरा आहे खिसा व्हिटो म्हणजेच पॉकेट व्हिटो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींना आपत्कालीन अधिकार कोणत्या कलमानुसार मिळतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कलम 352, 356 आणि 360. कलम 352 हा राष्ट्रीय आपत्काल आहे. त्यानंतर 356 राज्य आपत्काल आणि 360 हा आर्थिक आपत्काल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपती संसद विसर्जित करण्याचा अधिकार कोणाच्या सल्ल्याने वापरतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. कलम 74 मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की राष्ट्रपती हा पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कार्य करेल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपती संसदेत किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, लोकसभेमध्ये 0 व राज्यसभेमध्ये 12. याच्या अगोदर राष्ट्रपती हा लोकसभेमध्ये 2 ॲग्लो इंडियन समाजाचे 2 सदस्य निवडत होता, परंतु 104व्या घटनादुरुस्तीने तो कायदा रद्द करण्यात आलेला आहे. आता फक्त राज्यसभेमध्ये कला, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये 12 सदस्य निवडले जातात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींना संसद अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कलम 85 अनुसार. कलम 85 अनुसार राष्ट्रपतीला संसद अधिवेशन बोलवण्याचा व तो स्थगित करण्याचा अधिकार असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींना संसदेत कोणती विशेष भूमिका असते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, संसदेला संदेश देणे व संबोधन करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे कोणाच्या मार्फत निवडले जातात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींना न्यायालयीन खटल्यांपासून संरक्षण कोणत्या कलमानुसार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कलम 361 अनुसार. कलम 361 अनुसार राष्ट्रपतीवर त्याच्या कार्यकाळात फौजदारी खटला दाखल करता येत नाही. त्यानंतरचा 16वा क्वेश्चन पाहूया. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि ते एकमेव राष्ट्रपती होते की ते 2 वेळा निवडले गेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतीचा राजीनामा कोणाकडे दिला जातो? हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा जास्तीत जास्त एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, उपराष्ट्रपती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतीवर महाभियोग कोणत्या कारणासाठी लावला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, संविधानाचे उल्लंघन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाभियोगाची प्रक्रिया कोणत्या कलमानुसार होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कलम 61 अनुसार.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाभियोग प्रस्ताव कोणत्या सभागृहात आणला जाऊ शकतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, तो कोणत्याही सभागृहात आणला जाऊ शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 21वा. तर राष्ट्रपती निवडणुकीत वाद कुठे सोडवला जातो? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे अधिकार वापरतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व प्रकारचे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपती यांचे वेतन कोण ठरवते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, संसद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींना संबोधित करून लिहिलेल्या खटल्यास काय म्हणतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती याचिका. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 26वा. राष्ट्रपतीचे शपथवाक्य कोणत्या कलमानुसार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 60. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे राष्ट्रपती हे कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मंत्रिमंडळाच्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रपतींनी आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याचा अधिकार कोणाच्या लेखी सल्ल्यानुसार वापरावा लागतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॅबिनेटच्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 29वा. राष्ट्रपतींना पॉकेट व्हिटो वापरण्याचा अधिकार कुठून घेतलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अमेरिकेच्या संविधानातून. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, शेवटला क्वेश्चन. कोणत्या राष्ट्रपतींनी पॉकेट व्हिटो वापरला होता? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ग्यानी झैल यांनी. ग्यानी झैल यांनी 1986 साली पोस्ट ऑफिस अमेंडमेंट बिल याच्यावर पॉकेट व्हिटो वापरला होता. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करत असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो. त्याचबरोबर राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. तसेच राष्ट्रपती हा केंद्राचा प्रमुख, तर राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर राज्यपालाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 5 वर्षाचा असतो. तर कलम 156(3) अनुसार राज्यपालाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, परंतु राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार त्यापूर्वी त्याला काढले जाऊ शकतात किंवा त्याचा कार्यकाळसुद्धा वाढवला जाऊ शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्यपाल हा कुणासमोर शपथ ग्रहण करत असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 159 अनुसार राज्यपाल हा शपथ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर किंवा वरिष्ठ न्यायाधीशासमोर ग्रहण करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन. राज्यपालाचे वेतन व भत्ते कोण ठरवतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, संसद. तर राज्यपालाचे वेतन व भत्ते किंवा शर्ती संविधानाच्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये आहे, त्यामुळे ते संसद ठरवते. त्यानंतरचा क्वेश्चन. राज्यपाल अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, कलम 213 नुसार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर राज्यपाल विधान परिषदेत किती सदस्य नामनिर्देशित करू शकतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, 1/6 सदस्य. त्यानंतरचा क्वेश्चन. राज्यपाल खालीलपैकी कोणाची नियुक्ती करत नाही? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची. राज्यपाल हा राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करतो, त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतो, त्यानंतर राज्य वित्तमंत्री तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांची राज्यपाल नियुक्ती करत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
राज्यपालाला क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कलम 161 नुसार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर खालीलपैकी राज्यपालाला नियुक्ती संबंधित कलम कोणती आहे? तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी कलम 155. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राज्यपालाला एकाच वेळेस एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त करू शकतात ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी 7व्या घटनादुरुस्तीने. तर पहिले राज्यपाल हा एकाच राज्याचा राज्यपाल म्हणून कार्य करत होता, परंतु 7वी घटनादुरुस्ती 1956 मध्ये त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि राज्यपाल हा एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल म्हणून कार्य करू शकतो अशी तरतूद करण्यात आली.